नमस्कार मंडळी, मी शांभवी मंत्री आपल्या सर्वांचं स्वागत करते स्वामी कृपा क्रिएशन मध्ये। आज आपण आलेलो आहोत रवींद्र नाट्य मंदिरला अवकारिका या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आणि आता आपल्या सोबत आहेत अरविंद भोसले सर, जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। हॅलो सर, आपण यापूर्वी अनेक लघुपट केलेत वेगवेगळ्या विषयावर, तर ह्याच विषयावर किंवा हाच विषय मोठ्या पडद्यावर आणावंसं का वाटलं, किंवा ह्यामागची थॉट प्रोसेस किंवा रिसर्च कसा होता? जेव्हा कचरा हा विषय आला, जेव्हा ते स्क्रिप्ट बनले आले, ऑलरेडी माझ्याकडे 7-8 स्क्रिप्ट होत्या, पण हा विषय मला का वाटला, कारण काळाची गरज आता फार महत्वाची आहे। प्रेझेंटमध्ये हा विषय जर नाही सॉल्व्ह झाला, हा फ्युचरमध्ये त्रास देणार आहे। आणि ह्याचं कारण आपण म्हणू शकतो की हा जर विषय मांडला आणि ह्याचा इम्पॅक्ट जर लोकांवर झाला तर किती चेंज होऊ शकतो, खूप मोठा चेंज होऊ शकतो। कारण आता आहे ना, आरोग्याचे विषय फार वाढत चाललेले आहे। आपण म्हणतो खूप स्ट्रेस आहे, कोण आजारी पडते, या सगळ्या गोष्टी हे का घडते त्याची कारण शोधली तर लक्षात येईल की कचरा हा विषय ना अवतीभोवती फिरायला लागला आपला। त्यामुळे तो कचरा आहे ना, एकतर आपल्या सभोवताली दिसतोय, खाण्यापिण्यात येतोय, आणि दुसरा तयार होतो तो स्ट्रेस मार्फत पण तयार होतोय। म्हणजे एक निगेटिव्हिटी तयार झालेली त्या बाबतीत। मला असं वाटतं की जेव्हा हा चित्रपट लोक बघतील तर त्यांना हे जाणवेल। आणि मला असं वाटतं की जेव्हा हा विषय घेतलेला आहे आणि हा विषय मांडल्यामुळे काय होईल की तो बदल हवाय, जो आता संपूर्ण म्हणजे जगालाच हा विषय भेडसावतोय, आणि तो बदल हवाय। मला वाटतं की दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग कन्सेप्ट। त्याच्यामुळे याच्यावर अभ्यास करायला मी सुरू केला आणि हा सिनेमा आणला। तर आत्ताच आपण त्याचा ट्रेलर बघितला आणि सगळ्याच कलाकारांनी खूप उत्तम काम केलंय, तर अशी कलाकारांची तगडी टीम तुम्ही कशी निवडली किंवा यामागे काय विचार होता? कलाकारांची टीम ऍक्च्युली निवडली आम्ही, पण मला असं वाटतं येत गेले असंही म्हणून, म्हणजे काहीतरी म्हणतो ना की कुछ अच्छा करने के लिए कुदरत भी साथ देता है। खरंच निसर्गाची साथ होती, ज्ञानेश्वर माऊलींची साथ होती, कारण कुठेतरी आशीर्वाद लपलाय, तो आशीर्वाद पाठीशी आहे। कारण सिनेमा इतका अवघड आहे, कारण ते जिथं सिनेमात कुठं आपण शूटिंग करतो ना, तिथं कॅमेरा नेलं तिथून तो सुरू होतो की वास, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी क्लिअर वाटते, आपण बघत नाही वगैरे, आम्ही थांबतही नाही, त्या ठिकाणी शूटिंग करायचं होतं। ह्या सगळ्या ह्याच्यात हे कलाकार आले, ते ऍक्सेप्ट होते या सगळ्या गोष्टीला, आणि त्यांनी खूप जेन्युअनली काम केलेलं आहे। तुम्हाला दिसेल की पडद्यावर त्यांची जी ऍक्टिंग दिसतीये, जो जेन्युअन दिसतंय हे झळकतंय, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये होती। आणि खरंच त्यांनी नाही का खूप मेहनत घेतली सगळ्यांनी, त्यामुळे हा सिनेमा चांगला झाला। तर आपला सिनेमा 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होते, तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? हा सिनेमा तुम्ही नक्की बघा, कारण हा सिनेमा फक्त सिनेमा नाहीये, ही काळाची गरज आहे, हे येत्या काळाची गरज आहे, फ्युचरसाठी गरज आहे। आधीच्या लोकांनी आपल्यासाठी काही ठेवलं होतं, त्यामुळे आपण त्याचा उपभोग घेतोय। आपणही एक आदर्श निर्माण करून पुढच्या भविष्यासाठी काहीतरी ठेवू, लोकांसाठी ठेवू, पुढच्या पिढीसाठी ठेवू। त्यामुळे हा सिनेमा हा ट्रम्प कार्ड आहे, आताच्या घडीला आपल्या अस्तित्वाचा ट्रम्प कार्ड आहे। का? कारण या गोष्टी आपण समजून घेतल्या, आपल्याला या पृथ्वी तलावर जगायचंय, आपल्या हे वातावरणात राहायचंय, त्यासाठी आपल्याला हे वातावरण पोषक असणं गरजेचं आहे। त्यामुळे हा सिनेमा बघणं, जनजागृती करणं हा फार महत्वाचा विषय आहे। त्यामुळे हा सिनेमा तुम्ही नक्की बघा। 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, त्यामुळे तुम्ही नक्की बघा। मला हेच आव्हान तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना करायचं आहे। तर 1 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात जाऊन नक्की अवकारिका हा चित्रपट आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत पहा। स्वामी कृपा क्रिएशनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।